मॉर्निंग बाळांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा बंद शिक्षण सुरू ऑनलाईन टीचिंग मध्ये आज आपला विषय आहे सामान्य विज्ञान इयत्ता 8वी. मी सतीश शिवाजीराव शिंदे, कुरार मनपा पब्लिक स्कूल क्रमांक 2. आपल्याला आज विज्ञानाचा द्रव्यांचे संघटन, द कॉम्पोजिशन ऑफ मॅटर हा आपण पाठ पाहणार आहोत. बाळांनो, मागच्या पाठामध्ये तुम्ही पाहिलं की द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या. आता यामध्ये द्रव्याच्या विविध अवस्थांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रथम हे तुम्हाला दिसतंय, यातली ही जी पहिली अवस्था आहे, ही पहिली अवस्था आपल्याला कोणती सांगता येईल, दुसरी अवस्था कोणती आहे निरीक्षणावरून तुम्हाला सांगता येईल. तर ही पहिली अवस्था आहे द्रव्याची पहिली अवस्था स्थायू, दुसरी अवस्था आहे द्रव आणि तिसरी अवस्था आहे वायू. मग द्रव्याच्या ह्या विविध अवस्था आहेत. द्रव्याच्या विविध अवस्था किती? स्थायू, द्रव, वायू. आणि अजून एक आहे की प्लाझ्मा, याच्यामध्ये येते प्लाझ्मामध्ये, पण ती अजून त्याच्यामध्ये अभ्यासक्रमात आलेली नाहीये. नंतर पाहिलं तर बर्फ, पाणी आणि वाफ यातला सांगायचा आहे. तर बर्फ, पाणी आणि वाफ त्यामुळे जर पाहिलं तर बर्फाची जी अवस्था आहे त्या सगळ्यांच्या अवस्था आहेत. या अवस्थेवर यांचा काय फरक आहे, याची अवस्था कोणती, ही अवस्था आणि ही अवस्था. तर बर्फाची अवस्था आहे स्थायू, याला विशिष्ट काय असा आकार आहे, विशिष्ट आकार आहे, आकार म्हणा. यामध्ये जर पाहिलं द्रव म्हणजे पाणी, त्या पाण्याला आकार आहे पण आकार नाहीये. कारण आपण हा ग्लास मध्ये घेतलाय, हेच जर याला आपण जर दुसऱ्या वक्रने घेतलं तर त्याला तो आकार प्राप्त होतो. दुसरं जे आहे वायू, त्या वायूला आकारही नाही आणि आकारमानही नाही. मग बर्फ, वाफ यातला मुख्य फरक म्हणजे बर्फ हा स्थायू आहे, पाणी हे द्रव आहे आणि वाफ हे काय आहे, वायू आहे. मग द्रव्याचा, आता द्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे काय, परवा तुम्हाला सरांनी शिकवलं की एखादा पदार्थ आपण बारीक 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 अति सूक्ष्म कण करत गेलो तर सुईच्या टोकावर जवळजवळ आपल्या भारताची लोकसंख्या 125 कोटी आहे, एवढे सूक्ष्म कण अणू काय होत आहेत तिथे राहू शकतात. मग द्रव्याच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणायचं, अणू. म्हणजे अणू किती सूक्ष्म आहे हे बाळांनो तुम्हाला कळेल. पुढे जे आहे ते द्रव्याचे प्रकार. आता आपण पाहिलं द्रव्याच्या अवस्था, तसे द्रव्याचे प्रकार पण पडतात. तर द्रव्याचा जो मूल होता, स्वतःचा गुणधर्म असलेला असा एक पदार्थ जो आहे त्याला म्हणायचं मूलद्रव्य, संयोग आणि मिश्रण. मूलद्रव्य, संयोग आणि मिश्रण हे द्रव्याचे प्रकार पडतात. द्रव्याच्या अवस्था वेगळ्या बाळांनो आणि द्रव्याचे प्रकार वेगळे. पुढे जे आहे, आता मी तुम्हाला काही पदार्थांची नावं सांगतो, त्यांचं तुम्ही 3 गटामध्ये काय करायचंय, वर्गीकरण करायचंय, स्थायू, द्रव आणि वायू. ते पहा, शीतपेय, हवा, सरबत, माती, पाणी, लाकूड, प्लास्टिक आणि ऑक्सिजन. आता यातलं शीतपेय, शीतपेय कशात जाणार कोण सांगेल? तर द्रवामध्ये जाणार. हवा जी आहे ती कशामध्ये जाणार? हवेचा गट कोणता असेल? हवेचा गट असेल वायू, सरबतचा असेल द्रव, मातीचा असेल स्थायू आणि पाण्याचा पण असेल द्रव. लाकूड, लाकडाला विशिष्ट आकार आहे, बरोबर की नाही? लाकडाला विशिष्ट आकार आहे, त्याला आपण स्पर्श करू शकतो, बरोबर. मग लाकूड सुद्धा कशात गेलं? तुमच्या स्थायूमध्ये. सिमेंटला पण त्याचे बारीक बारीक कण आपल्याला करता येत आहेत, म्हणजे सिमेंट सुद्धा तुमच्या स्थायूमध्ये गेलं. प्लास्टिकला तुम्ही हात लावू शकताय, प्लास्टिक पण तुमच्या स्थायूमध्ये गेलं. पण ऑक्सिजनला तुम्ही हात लावू शकता का? नाही. तर ऑक्सिजन हे वायूमध्ये. मग अशा प्रकारे या द्रव्याचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण झालंय. गट क्रमांक 1 लाकूड, माती, सिमेंट, प्लास्टिक हे गेले स्थायूमध्ये. गट क्रमांक 2 पाणी, शीतपेय आणि सरबत. शीतपेय म्हणजे माहिती आहे तुम्हाला, लिंबू सरबत, हे गेलं तुमचं द्रवामध्ये. आणि गट क्रमांक 3 मध्ये गेलं हवा आणि ऑक्सिजन. मग आता ह्या सगळ्यांचं बाळांनो तुम्ही जर पाहिलं तर आता या शीतपेयामध्ये पहा, नुसतं शीतपेयामध्ये पाणी नाहीये, तर त्यामध्ये लिंबू पण आहे. त्या लिंबाचा गुणधर्म काय आहे? आंबट आहे. त्याच्यामध्ये साखर पण आहे, साखरेचा गुणधर्म काय? गोड आहे. म्हणजे जो तो आपला आपला गुणधर्म त्याच्यामध्ये त्यांनी काय केलाय, राखून ठेवलेला आहे त्या शीतपेयामध्ये. आंबट लागलं की लिंबू आहे, गोड लागले की आपण जो साखर आहे, त्यात पाणी पण आहे. मग आता याच्यामध्ये पण अनेक प्रकारचं काय झालेलं आहे, हे मिश्रण तयार झालेलं आहे. मग यांचं प्रत्येक द्रव्याचं काही ना काहीतरी तिथे कार्य आहे, त्यांचं संघटन आहे.
ज्याप्रमाणे आपण एकत्र येऊन काही कार्य करतो त्याप्रमाणे ह्या द्रव्याचे पण संघटन आहे. मग द्रव्याच्या संघटनामध्ये आपण मगाशी पाहिलं की द्रव्याचे जे प्रकार पडतात मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण, तर ते संघटन आज आपण पाहणार आहोत. मग त्या द्रव्याच्या संघटनामध्ये बघांनो मी एक छोटासा तुम्हाला प्रयोग करून दाखवलेला आहे, तर तो पहा. तुम्ही द्रव्य म्हणजे काय पाहिलं, बरोबर? द्रव्य जागा व्यक्ती. मग आता आपल्याला ह्या द्रव्याच्या काय पाहिजे, भौतिक अवस्था. त्यासाठी एक प्रयोग आहे. ही बरणी घेतलेली आहे. ह्या बरणीला आपण एक फुग्याचा पडदा लावलेला आहे आणि या बरणीच्या आतमध्ये मी काय घेतले, मोहरीचे दाणे घेतले की जेणेकरून तुम्हाला ह्या मोहरीच्या दाण्यांमुळे कळेल की पदार्थातील जी अवस्था आहे ती कणांची अवस्था कशी आहे. पदार्थ अतिसूक्ष्म कणांचा बनलेला आहे आणि तो अतिसूक्ष्म कणांचा बनलेला असल्यामुळे त्याला काहींना विशिष्ट आकार आहे आणि काहींना आकार नाही आहे. तर ते आपण पाहूया. तर प्रथम पहा, मी काय करणार, तर हा दोरा खाली जेव्हा मी खेचतो त्यावेळेस थोडंसं मला कणांमध्ये संपीडन दिसतंय, बरोबर? तर हे संपीडन म्हणजे कणामध्ये जे अंतर आहे ते अंतर अत्यंत जवळ असल्यामुळे त्यामध्ये जास्त हालचाल होत नाही. मग हा पदार्थ कोणता, तर हा पदार्थ आहे स्थायू. आता हा जर पदार्थ पाहिला तर या पदार्थामध्ये या कणांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर संपीडन जरा तुम्हाला जास्त होताना दिसतंय. जर बघा या पडद्याजवळ तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला बरोबर. मग हा जो पदार्थ आहे हा आहे द्रव पदार्थ की ज्याच्यामध्ये कणामध्ये अंतर जरा थोडं जास्त असतं आणि त्यांचं आंतररेणीय बल, ह्याच्यामध्ये रेणूंमध्ये जे बल असतं एकमेकांना जवळ ठेवण्याचं ते आंतररेणीय बल थोडंसं काय असतं, कमकुवत असतं. आता पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे वायू. आपण पाहतो ह्या वायूमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आंतररेणीय बल एकदम कमी म्हणजे अजिबात नसल्यासारखं असतं. त्यावर त्यांचे कण इतस्ततः तुम्हाला दिसतात. हे कण किती उंचावर जातात. हे पुन्हामध्ये वायूमध्ये आंतररेणीय बल एकदम सूक्ष्म म्हणजे कमी असतं. आता याच्यानुसार तुम्ही जर पाहिलं तर या द्रव्याच्या भौतिक अवस्था आहे. पहिली स्थायूमध्ये रेणूंमधील अंतर कमी, रेणूय बल जास्त, तेव्हा यांच्यात संपीडन होत नाही. झालं तरी सूक्ष्म प्रमाणामध्ये होतं. द्रवामध्ये मात्र कणांमध्ये अंतर जास्त असतं कारण त्यांचं आंतररेणीय बल हे काय असतं, कमी असतं. हा आहे फुगा. ह्या फुग्यामध्ये जो वायू आहे ह्या वायूमधले कण इतस्ततः काय होतात, पसरतात. म्हणजे या फुग्यामधल्या कणांमध्ये आंतररेणीय बल एकदम सूक्ष्म असतं. त्यामुळे ते कण इतस्ततः काय होतात, उडलेले आपल्याला दिसतात. म्हणजे या पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला आता या द्रव्याच्या आपण भौतिक अवस्था पाहिल्या. कणांमधील अंतर जास्त. द्रवामध्ये तुम्ही पाहिलं की पदार्थाची अवस्था स्थायू, द्रव आणि वायू. आता याच्यामध्ये प्रवाहिता ही गुणधर्म कोणामध्ये, फक्त द्रवामध्ये. तर ह्या द्रवाला आपण जर हे केलं, या प्रवाहिता गुणधर्मामुळे आपण द्रव पदार्थ एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात घेऊ शकतो किंवा हा द्रव पदार्थ जर उताराला पडला तर तो काय होतो, प्रवाहित होतो. दुसरं जे आहे ते दृढता. आता हे प्लॅस्टिक आहे समजा, ह्या प्लॅस्टिकला मी किती दाबलं काही केलं तरी हा प्लॅस्टिक आपल्याला कमी होत नाही, जादा होत नाही, कारण याच्या कणातलं अंतर हे अत्यंत कमी आहे. रेन्युएबल यांचं जबरदस्त आहे, जास्त रेन्युएबल असल्यामुळे हा आपला आकार बदलू शकत नाही. उदाहरणार्थ दगड घ्या किंवा कोणताही स्थायू घ्या. दुसरं जे आहे स्थितिस्थापकत्व. हा तुम्ही स्पंजचा बॉल पाहिला, याला मी काय केलं, दाबलं. आता याच्यावर मी दाब दिल्यामुळे त्याचा आकार काय झाला, बदलला. पण जसा मी दाब काढून घेणार त्याचा आकार पुन्हा तसा होणार. उदाहरणार्थ हे पण पहा, हा रबरी बॉल आहे. हा रबरी फुग्यामध्ये आपण याला काय केलं, दाब दिला, त्याचा आकार काय झाला, बदलला. जसा दाब काढून घेतला तसा तो पुन्हा पूर्वत आपल्या जागेवर आला. याला म्हणायचं स्थितिस्थापकता. पुढे जे आहे दुसरं आकार्यता. आता आकार्य हा गुणधर्म कोणामध्ये आहे, तर रबरामध्ये. पण आता माझ्याकडे रबर नसल्यामुळे तुम्हाला मी काय दाखवतोय, आपली पिठाची कणिक. आता पिठाच्या कणकेचा हा काय आहे, गोळा आहे, दिसतोय तुम्हाला. ह्या पिठाच्या कणकेच्या गोळ्यावर मी काय दिला, दाब दिल्यामुळे त्याने काय केला, त्याचा आकार बदलला. पण आकार बदलल्यानंतर जेव्हा मी पुन्हा दाब काढून घेतला त्यावेळेस त्याचा आकार हा जसाच्या तसा राहिला, आकार पुन्हा पूर्ववत झाला नाही. तर याला म्हणायचं आकार्यता गुणधर्म. बघा याप्रमाणे या द्रव्याच्या अवस्थेची वैशिष्ट्य आपण पाहतोय. तर पहिला आहे स्थायू. त्या स्थायूमध्ये जर तुम्ही पाहिलं
तर स्नायूमध्ये प्रवाहिता गुणधर्म नाही, पण स्नायूमध्ये काय आहे, दृढता आहे, आकार्यता आहे आणि स्थितिस्थापकत्व आहे. स्नायूला आकारमान त्याचं विशिष्ट आहे. तर स्नायूचं आकारमान हे विशिष्ट असल्यामुळे ठराविक आहे, त्याचप्रमाणे त्याचा आकार पण ठराविक आहे आणि त्याच्यामध्ये संपीडता हा जो गुणधर्म आहे हा एकदम नगण्य आहे, कारण कणामधलं अंतर अत्यंत कमी आहे. त्यातलं आंतररेणुएबल जे आहे ते प्रभावी असल्यामुळे स्नायूचे कण इतस्ततः हलत नाहीत, म्हणजे संपीडता कमी आहे. आणि द्रवामध्ये जर पाहिलं तर यांच्यामधलं आंतररेन्युएबल मध्यम आहे, म्हणून द्रव याच्यात संपीडता खूप कमी, पण द्रवाचा आकार मात्र काय असतो, कमी असतो. आणि याच्यामधले आकार अनिश्चित, म्हणजे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की द्रवाला की जर तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये ठेवलं तर तो त्याचा आकार काय करतो, प्राप्त करतो. आता आपण पुढे पाहणार आहोत की रासायनिक सूत्र. संयुगे आणि मिश्रण म्हणजे काय हे आपल्याला पाहायचे. तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या दोन रेणूंमध्ये तुम्हाला काय संबंध दिसतोय, पहा फरक काय दिसतोय. हे एकाच अणूचे काय आहेत, दोन अणू एकत्र आल्यामुळे झालेला हा रेणू आहे, पण इथे मात्र वेगवेगळे अणू एकत्र येऊन एक रेणू बनलाय. म्हणजे इथे यांचा झालाय संयोग, इथे झाला यांचा संयोग, पण हे मात्र काय आहे, मूलद्रव्य आहे आणि हे सुद्धा काय आहे, मूलद्रव्य. हे आहे संयोग. आता इथे जर पाहिलं, नीट निरीक्षण केलं तुम्ही केलं तर इथे हा एक अणू आहे, त्याला हे दोन अणू हे येऊन काय जोडलेले आहेत, म्हणजे रासायनिक बंधन ते एकत्र आले. तर हे पण एक कशाचं उदाहरण आहे, हे तुमचं संयोगाचं उदाहरण आहे. दुसरं जे पाहिलं तर हे संयोगाचं उदाहरण आहे, हे रेणूचं उदाहरण आहे. आता या डिशमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे संयोग आहे, हे मूलद्रव्य आहे आणि हे मात्र काय आहे, संयोग आहे. पहा, हे मूलद्रव्य, संयोग आणि संयोग, बरोबर. तर या सगळ्यांना मिळून म्हणायचं मिश्रण. जेव्हा मिश्रणामध्ये त्यामध्ये कोणताही बंध नसतो, रासायनिक बंध नसतो, ज्याचे गुणधर्म वेगळे आहेत, तर हा तुमचा CH4. आता CH4 याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कार्बनचा एक अणू आणि हायड्रोजनचे किती आहेत, इथे 2 आहेत. कार्बनचा 1 आणि हायड्रोजनचे इथे 4 आहेत. CH4 हे त्याचं काय झालं, रेणू सूत्र. हा जर पाहिला तर पाण्याचं रेणू सूत्र काय आहे, H2O. हायड्रोजनचा 1, ऑक्सिजनचे किती 2, एकत्र येऊन काय झाला, पाण्याचा एक रेणू तयार झाला. हा आहे तुमचा NaCl मीठ. NaCl मीठ, Na आणि Cl एकत्र येऊन त्याच्यापासून NaClचा एक काय बनलाय, रेणू घडलाय. बाळांनो, हा जो तक्ता आहे, आपण या तक्त्याचं वैशिष्ट्य पाहूया. पहिलं नायट्रोजनचा तुम्ही रेणू पाहिला, याच्यामध्ये नायट्रोजनचे 2 अणू एकत्र येऊन नायट्रोजनचा एक काय बनलाय, रेणू बनलाय. त्याचप्रमाणे नायट्रोजन डायऑक्साईडचा नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन त्याचा एक रेणू बनलाय, पण ते संयुग आहे. आणि N2 म्हणजे नायट्रोजन आणि नायट्रोजन डायऑक्साईड यांचं आहे ते मिश्रण. मग यामध्ये जे घटक पदार्थ आहेत ते आपण जर पाहिलं तर मूलद्रव्यामध्ये घटक पदार्थ मात्र मूलतः तो स्वतः असतो. संयुगामध्ये घटक पदार्थ एक असतो, म्हणजे स्वतः काय संयुग. आणि मिश्रणामध्ये घटक पदार्थ हे 2 किंवा अधिक मूलद्रव्य व संयुगे असतात. उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं असेल चिवडा. आपण जो चिवडा खातो त्या चिवड्यामध्ये शेंगदाण्याचे गुणधर्म, त्यामधल्या खोबऱ्याचे गुणधर्म, त्यामधल्या डाळीचे गुणधर्म, त्यामधल्या शेवेचे गुणधर्म, हे ज्याचे गुणधर्म काय आहेत वेगळे असतात. त्यामध्ये मनुका असला तर मनुकाचा गुणधर्म आहे गोडता, म्हणजे मिठासपणा, तो गुणधर्म तो सोडत नाही, म्हणून याला म्हणायचं मिश्रण. म्हणजे मिश्रणातील घटक पदार्थ हे आपले गुणधर्म टिकून ठेवतात. पण संयुगातले घटक पदार्थ जे आहेत, संयुगामध्ये आलेले जे अणुरेणू आहेत ते मात्र एक समान जरी याच्यातून आले असतील तरी संयुगामध्ये झाल्यानंतर त्यांचे गुणधर्म काय होतात, बदलतात. मग आता याच्यामध्ये जर रासायनिक बंध पाहिला तर मूलद्रव्याच्या रेणूतील सर्व अणू एक समान आणि एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. संयुगाच्या रेणूतील घटक अणू 2 किंवा अधिक प्रकारचे असतात, पण मिश्रणातील घटक जरी भिन्न प्रकारचे असले तरी ते रासायनिक बंधाने जोडले जात नाही. मूलद्रव्याचे अणू हे वेगवेगळे जरी असले तरी त्यांचे गुणधर्म टिकून असतात, पण संयुगातले मूलद्रव्य जे आहेत यांचं घटक प्रमाण ठराविक आहे.
जे आपण पुढे पाहणारच आहोत की पाण्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन यांचं प्रमाण किती आहे. मिश्रणातील घटक पदार्थाचं प्रमाण काय होऊ शकतं, बदलू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर पुढे आपण पुन्हा पाहणार आहोत की द्रव्याचे रासायनिक संघटन. आता हे द्रव्य रासायनिक संघटन यांचं कसं झालंय, आता आपण त्यांच्या अवस्था पाहिल्या, पण त्यांचं रासायनिक संघटन कसं झालंय तर ते पहा. पाणी, या पाण्याचं सूत्र आहे H2O, हायड्रोजनचे 2 ऑक्सिजनचा 1. कारण याच्यातून तुम्हाला पुढे मी शिकवणारच आहे रासायनिक सूत्रांमध्ये संयोजन वगैरे काय. तर ऑक्सिजनची संयोजन 2 आहे आणि हायड्रोजनची 1 आहे. मग ऑक्सिजनच्या 2 साठी त्याला हायड्रोजन 2 हायड्रोजनची काय लागते, गरज लागते. म्हणून तिथं त्याचं रेणूसूत्र रासायनिक सूत्र आले H2O. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आल्यामुळे पाण्याचा एक काय म्हणला रेणू बनला, म्हणून ते गेलं संयुगामध्ये. कार्बन किंवा तुमचा हिरा घ्या, हिऱ्याचं रासायनिक सूत्र आहे C, ते पण एक मूलद्रव्य आहे. ऑक्सिजन, त्याचे 2 अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचा एक रेणू तयार झाला O2, हे मूलद्रव्य आहे. हवा, हवा हे एक जिन्सी मिश्रण म्हटलंय. तर हवेमध्ये पहा अनेक प्रकारचे वायू आहेत बाळांनो, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, इतर वायू आहेत. मग या हवेला आपण काय म्हणलं, आणि त्यांचे गुणधर्म मात्र वेगवेगळे आहेत. इयत्ता 5वी 6वीला तुम्ही पाहिलं असेल की हवेमध्ये 21% ऑक्सिजन असतो, 1/5 भाग काय असतो, ऑक्सिजन असतो. हे दाखवताना तुम्हाला ते मेणबत्तीचा प्रयोग दाखवला असेल. मेणबत्ती विजली, पाणी वर आलं, इतक्या भागापैकी इतकं भाग, म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन. नायट्रोजन हा काय होतो, पावसाळ्यामध्ये तुम्ही पहा हिरव्या सगळ्या वनस्पती किंवा झाडं सगळी हिरवी होतात, कारण हवेमधला असलेला नायट्रोजन पावसाच्या पाण्यावर पुढे येतो, जमिनीवर येतो, आणि तो या वनस्पतीला मिळाला की वनस्पती त्यांची वाढ करतात. कार्बन डायऑक्साईड तर तुम्हाला माहितीच आहे, सर्व सजीव दिवसा काय करतात, कार्बन डायऑक्साईड होतात, आणि वनस्पती मात्र आपल्याला ऑक्सिजन देतात. रात्री मात्र आपली क्रिया आणि त्यांची क्रिया वेगळी असते. रात्री आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. पण वनस्पतींचं एकच कार्य काय, की ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड, आणि आपल्याला काय देणे, ऑक्सिजन देणे. पण रात्री मात्र त्या कार्बन डायऑक्साईड पण सोडतात. मग त्यावेळेस जर आपण त्या वनस्पती खाली झोपलो तर आपल्याला थोडं गुदमरल्यासारखं पण होतं. मग आता यामध्ये प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे, त्यांचे गुणधर्म बदलले नाही. म्हणून हवा हे काय आहे, मिश्रण आहे. ॲल्युमिनियम हे एक मूलद्रव्य आहे. पितळ, तुम्हाला प्रश्न येतो का, पितळ काय आहे, तर पितळ हे एक मिश्रण आहे. कारण पितळामध्ये तांब आणि जस्त यांचं रासायनिक संयोग होऊन आपल्याला काय म्हणतं, पितळ हे मिश्रण मिळतं. कार्बन डायऑक्साईड, या कार्बन डायऑक्साईड सुद्धा एक संयुग आहे, याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड मिळतो. आता याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर मुख्य म्हणजे आपण रोज जे पितो ते पाणी, पाण्याची घटना पाहा कशी बनली. पाण्याला आपण म्हटलंय संयोग. तर पाण्याला संयोग का म्हटलं, तर पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 2 मूलद्रव्यांचा रासायनिक काय झालेला आहे, संयोग झालेला आहे. पाण्याचा स्रोत, पाण्याचा स्रोत कोणताही असला तरी त्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण 8:1 असते. मी मगाशी बोललो की ते विशिष्ट प्रमाणात एकत्र आले तरच त्याचा पाण्याचा काय बनणार आहे, रेणू बनणार आहे. तर यांचं वजनी प्रमाण ते पण ऑक्सिजन आणि हायड्रोजन 8:1. यामधलं पहा घटक पदार्थ पाळांनो, मी मगाशी तुम्हाला बोललो की यांचे घटक मूलद्रव्यांचे गुणधर्म काय होतात, बदलतात. पाण्यातील हायड्रोजनचा गुणधर्म आहे स्वतः जळतो, स्वतः जळतो, तो स्फोटक आहे, ज्वलनशील आहे. ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. मग आता तुम्ही सांगा, ह्या दोघांपासून, हा ज्वलनशील आहे, हा ज्वलनाला मदत करतो, मग याच्यापासून बनलेला जो रेणू आहे त्याने काय करायला पाहिजे, उलटी आगच काय केली पाहिजे, भडकवली पाहिजे. पण तो काय करतो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून बनलेला जो रेणू आहे पाण्याचा, तो त्या काय करतो, विझवतो. म्हणजे घटक मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या संयुगात असतातच असं नाही. याच्या पुढचं जो आपण पाहणार आहे तो दूध एक मिश्रण. तुम्ही पाहिलं असेल, दूध तुम्हाला गोड लागतं की नाही, दूध हे पाण्यासारखं आहे, दूध आपल्याला गोड पण लागतं. मग आता दूध जर गोड लागतं तर दुधामध्ये काय आहे, आता हे जनरल नॉलेजला तुम्हाला प्रश्न कधीतरी विचारला जातो, दूध गोड का लागतं. तर दुधामध्ये जी दुग्ध शर्करा आहे त्यामध्ये साखर टाकली का कोणी, नाही. तर दुधामधली जी दुग्ध शर्करा आहे त्याला म्हणतात लॅक्टोज. काय म्हणतात, लॅक्टोज. प्रत्येक फळामध्ये आहे, दुधामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आहे त्याप्रमाणे त्यांना ते नाव आहे. तर दुधातल्या या दुग्ध शर्करेला म्हणतात लॅक्टोज. म्हणून दुधाची गोडी आपल्याला त्या लॅक्टोजमुळे येते. दुधामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर पाणी आहे, दुग्ध शर्करा आहे, स्निग्ध पदार्थ आहे, प्रथिन आहेत, आणखी काही नैसर्गिक आहेत घटक आहेत. मग आता या दुधामध्ये, गाईच्या दुधामध्ये आपल्याला स्निग्ध पदार्थ किती असतो, तर 3 ते 5%. तुम्ही जर गावची मुलं जे आहेत त्यांना माहिती आहे की दुधाला फॅट लावतात, फॅट. तर गाईच्या दुधाला फॅट असते 3 ते 5% मध्ये, म्हशीच्या दुधाला असते 6 ते 9% मध्ये.
आपण पुढे एक प्रयोग पाहूया बाळांनो, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मूलद्रव्याचे प्रकार कसे पडले, धातू अधातू वगैरे काय आहेत ते आपण काही आपल्याला जे धातू आहेत ते स्थायू पदार्थ धातू जे आहेत ते आपल्याला धातू सदृश्य आणि अधातू या प्रकारामध्ये मोडतात. तर तुम्ही जर पाहिलं, हा लोखंडी खिळा आहे, तांब्याची तार आहे, त्याचप्रमाणे हा काय आहे, कोळसा. ह्या कोळशाला तुम्ही जर पाहिलं त्याला काय आहे, चकाकी. म्हणजे हे चकाकी असणारे पदार्थ आहेत. यांना जर प्रत्येकाला जर आपण हातोडी जर मारली, समजा ह्या लोखंडी खिळ्याला जर मी हातोडीने ठोकलं तर हा लोखंडी खिळा काय होईल, चपटा होईल. परिणामी त्यापासून मला अशी वस्तू तयार करता येईल. म्हणजे लोखंडी खिळ्यापासून आपल्याला ही चपटी वस्तू तयार करता येते. म्हणजे खिळा काय झाला, पसरून पावला, म्हणजे याच्यामध्ये काय झाला, बदल झाला. दुसरी गोष्ट जी आहे